अमित शहांच्या उपस्थितीत आज भाजपची बैठक, विधानसभा मतदारसंघाचा घेतला आढावा. राज्यासह मुंबईत पावसाची हजेरी. सिंधुदुर्ग आणि रायगड मधील माणगाव तालुक्यातील ढगफुटी सदृश्य पाऊस. रेल्वेचा वेग मंदावला. भरत गोगावलेंनी स्वीकारला MSRTCच्या अध्यक्षपदाचा पदभार. राज्यभरातील बस स्थानक सुधारण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. विजय वडेट्टीवारांचा फडणवीसांवर हल्ला. 1 जानेवारी ते 31 ऑगस्ट पर्यंत नागपुरात 6,839 गुन्ह्यांची नोंद. दिव्याखाली अंधार मन घरी करून दाखवल्याची टीका. महाराष्ट्रात कायद्यात एन्काउंटर झालंय का? अक्षय शिंदेच्या मृत्यूमध्ये पुन्हा संशय कल्लोळ. अनेक चकमकी खऱ्या ठरल्या तर काही फेक. बदलापुरातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या. संस्था चालकांना वाचवण्यासाठी मुख्य पुरावा नष्ट केला. संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल. शिवराई वीज केंद्रावरील 8 गावांचा वीज पुरवठा होतोय वारंवार खंडित. तिडी, बेंदवाडी, गोळवाडी, पालखेड, बोहरगाव, राहेगावा, करंजगाव फटका. कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या 7 गोवंशांची पोलिसांकडून सुटका. गुन्हा दाखल. बोरगाव सारवणी येथे दोघे पोलिसांच्या ताब्यात. रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा. गंगापूर गुन्हे मागे घेऊन सुरक्षा पुरवण्याची नागरिकांची मागणी. कासगाव येथे केटीवेअरच्या पाट्या नादुरुस्त. सतत पाणी गळतीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता. मार्च महिन्यापर्यंत टिकणारे पाणी लवकरच तळ गाठण्याची भीती. गाव स्वच्छ ठेवणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मुस्लिम बांधवांकडून सन्मान. पोशाख, साडी, चोळी, मिठाई देत गौरव झाल्याने भारावले काष्टी ग्रामपंचायतीचे 29 पुरुष व महिला कर्मचारी. कर्मवीरांनी शिक्षणाची गंगा झोपडीपर्यंत नेली. चैताली काळे यांचे प्रतिपादन. अवताडे महाविद्यालयात कर्मवीर जयंती साजरी. 5,000 रुपये महिना बोनससाठी महिला कामगारांचं ठिय्या आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात रिकामे भांडी वाजवत आक्रोश. पंढरपुरात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई. महसूल विभागाकडून 3 ट्रॅक्टर ट्रॉली जप्त. 1 होडी केली नष्ट. ग्रामपंचायत अधिकारी पदास मंत्रिमंडळात बैठक मान्यता. शासन निर्णयाचे ग्रामसेवक संघटनेकडून फटाके फोडून करण्यात आले स्वागत. मूर्तिजापूर तालुक्यात 25% अग्रिम पीक विमा द्या. प्रगती शेतकरी मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सादर केले मागणीचे निवेदन. गावागावांमध्ये डॉक्टर आंबेडकर यांच्या नावाने डिजिटल अभ्यासिका व्हाव्यात. मिशन अभ्यासिका महासंघाचे धरणे आंदोलन. अभियंता प्रसाद पाटील यांनी पटकावला आयर्न मॅन किताब. सर्बिया, इटली येथे पार पडली स्पर्धा. सततच्या पावसाने पीक पडले पिवळे. धामणा बुद्रुक शिवारात शेतकऱ्याने कापूस पिकावर फिरवला नांगर. जीवनाच्या शाश्वत कल्याणासाठी भागवताची निर्मिती. शिवदत्त महाराज. नवनिर्माण कॉलनीतील संगीतमय भागवत कथेस भाविकांचा प्रतिसाद. अकोट घटनेची CID चौकशी करा. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. पुतण्याच्या दुचाकीने जात असताना ट्रकने उडवले. महिला ठार. अनेकांची मदत न देता बघ्याची भूमिका. आरक्षणासाठी धनगर समाज बांधव शेळ्या मेंढ्यासह उतरले रस्त्यावर. एळकोट जय मल्हारचा नारा देत ठिकठिकाणी रास्ता रोको. ST प्रवर्गाच्या आरक्षणासाठी धनगर समाजाचा मोतायात रस्ता रोको. नागरिक आक्रमक. शेतकरी शेतमजुरांसह महाविकास आघाडीचा मोर्चा. धडकला धामणगाव तहसील कार्यालयावर.
शेतकऱ्यांसह संत्रा उत्पादकांना हेक्टरी 1 लाखांची घोषित करावी. शेतकरी न्याय हक्क मंचचे तहसीलदारांना निवेदन. जिल्हा शालेय खो खो स्पर्धेत विक्रमी 78 संघ, मुलींचे 41 तर मुलांचे 37 संघ सहभागी. उर्वरित 24 सामने आज होणार. आदिवासी युवा क्रांती दलाची जिल्हा कचेरीवर निदर्शने. धनगर समाजाला आरक्षणावरून आक्रमक, राज्यभरात निषेध. धनगर आरक्षणासाठी तिवस्यात रास्ता रोको, वाहतूक विस्कळीत. विविध मागण्यांसाठी सकल धनगर समाज दर्यापुरात उतरला रस्त्यावर. इमारतींच्या जंगलामुळे कावळ्यांचे स्थानांतर. पितृपक्षात पितरांना घास टाकण्यासाठी कावळे मिळत नसल्याने अडचण. सामाजिक सुरक्षिततेची जबाबदारी केवळ पोलीस प्रशासनाचीच नाही तर समाजाची सुद्धा. कुलगुरू डॉक्टर बारहाते यांचे प्रतिपादन. जिल्हा बदला संमिश्र प्रतिसाद. मराठा समाजाच्या वतीने नगर शहरात आरक्षणाच्या मागणीसाठी रॅली. आरक्षणासाठी मराठा धनगर समाज रस्त्यावर. हिंगोलीत मराठा तरुणांची आत्महत्या. नांदेडमध्ये आंदोलकांवर लाठीमार. राज्यातील 14 ITI संस्थांचे नामकरण. बीडच्या ITI ला विनायक मेटेंचे नाव तर लोहगाव विमानतळ आता जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुणे विमानतळ असे असेल. जेल भरो आंदोलनाचा इशारा देऊन मुस्लिमांची तिरंगा रॅली ठाण्यातून फिरली माघारी. मुंब्रा येथे तिरंगा रॅलीचे मुस्लिम बांधवांकडून उत्स्फूर्त स्वागत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध. प्रकाश आंबेडकर यांची पुण्यात माहिती. पुण्यातील उद्योजकाचा कर्नाटकमध्ये घरात घुसून 5 जणांकडून निर्गुण हत्या. पत्नी गंभीर जखमी. हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट. कोल्हापुरात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे वादग्रस्त वक्तव्य. धनगरांनी मेंढरे बकऱ्या राखायचे बंद केले तर जनतेला कुत्र्याचे मटण खावे लागेल. बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदेचे एन्काउंटर. बदलापुरात फटाके फोडून मिठाई वाटून जल्लोष. एन्काउंटर नंतर चौकशीसाठी समिती स्थापन. 150 जागांवर भाजपचा दावा. 100 जागांची शिंदेची मागणी. 60 जागांवर राष्ट्रवादी आग्रही. मराठवाड्यातील 46 मतदारसंघातही केली जाणार चाचपणी.